राज्यभर अल निनोच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात जो पाऊस होतो तो यंदा होणार नसल्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। राज्यभर जे आहे ते सरकार असेल, लोकप्रतिनिधी असेल, पाणी जिरवण्यासाठी, पाणी अडवण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर धरणगाव तालुका हा तसा कायम दुष्काळी मानला जातो, परंतु या भागातील जो दुष्काळ आहे तो कायमचा घालवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून एक प्रकल्प राबवला जातोय आणि हा प्रकल्प म्हणजे नाले खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, शाश्वत शेतीसाठी आपण ज्याला म्हणतो की भूजल पातळी वाढवण्यासाठीच हा प्रयोग आहे। नेमका आपण जाणून घ्या की काय विषय आहे आणि हा प्रकल्पाचं काय महत्व आहे। भाऊ काय सांगाल की नेमका हा प्रकल्प काय आहे आणि काय योजना आहे? आपण ह्या एरियामध्ये आपण जर पाहिलं तर 4 मै जास्तीत जास्त जर पाटाळा पाणी असलं तर 8 मै, त्यामुळे इकडे नाले हे पूर्वीपासून होते, पण आम्ही हे स्ट्रक्चर एक नियमाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो की जिथे पाणी कसं थांबू शकेल, शेतीला बांध होऊ शकेल, स्टोरेज कॅपॅसिटी वाढू शकेल आणि शेतकरी जो पाण्यापासून वंचित आहे, मग पिण्याचा असेल, शेतीचा असेल, त्याला त्याच्यापासून आपण कसं सावरू शकू याच्याकरता हा प्रयोग आम्ही या ठिकाणी केलेला आहे। जवळपास 420 किलोमीटर मतदारसंघामध्ये याची लांबी आहे। त्याच्यामध्ये NGO आहे, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे, GPS चं सहकार्य आहे आणि गावकऱ्यांचं सहकार्य आहे। आज आम्ही एवढं काम करतोय पण सगळे शेतकरी आम्हाला मदत करताय। खरं म्हणजे आपण नाला शब्द प्रयोग करतायत, नाले रुंदीकरण, परंतु जर प्रत्यक्षात बघितलं ते छोटं नदी पात्र वाटतंय। निश्चितपणाने तसंच दिसतंय आणि जेव्हा ते पाणी थांबेल ते स्वप्न मी आज बघतोय। ज्यावेळेस पाणी थांबेल त्यावेळेस हे वातावरण काय असेल? भाऊ, याचा जो फायदा आहे फक्त शेतीलाच नव्हे तर भूजलची जी पातळी आहे पाण्याची ती देखील वाढण्याची शक्यता आहे, काय सांगाल? काळाची गरज आहे ती। वॉटर लेवल वाढल्याशिवाय आता आपण बघतो की जे गावं आपले पोखरामध्ये नाही असं आपण नेहमी म्हणतो, तर ते का नाही? तर आपली पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे आपण तिथे विहीर करू शकत नाही, काही करू शकत नाही। त्याचा एक फायदा याच्यामुळे होतो, ज्यावेळेस वॉटर लेवल वाढते त्यावेळेस मग आपण पोखरामध्ये स्कीम मध्ये येतो, इतर स्कीम शेतकऱ्यांना मिळू शकतात, विहिरींना पाणी लागू शकतं आणि तो कोरडाऊ शेतकरी आहे तो बागायत होऊ शकतो। आणि आजची काळाची गरज आहे शेतकऱ्याकरता पाणी, शेतीचे रस्ते आणि वीज, याच्याकडे आम्ही लक्ष देतो। खरं म्हणजे शाश्वत शेती आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी हा जो आपला प्रयोग आहे हा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे। निश्चितपणाने, कारण की हा प्रयोग यशस्वी झाल्याचं आपण शिरपूरमध्ये पाहिलंय। आम्ही त्यांची बरोबरी करत नाही आहे, पण काही ना काही प्रमाणात त्यांच्याकडे बघून का असे ना आम्ही हे काम सुरू केलेलं आहे। आगामी काळात जसा आपण आपल्या मतदारसंघातील तालुक्यामध्ये हा प्रयोग करत आहात तसा जिल्ह्यातही हा प्रयोग राबवावा यासाठी आपण आमदारांशी काही विशेष चर्चा वगैरे करणार आहात? निश्चितपणाने आता येणाऱ्या DPC मध्ये आम्ही यांनी हे काम केलं, आम्ही पण हे काम करू आणि अशी ईर्ष्या असलीच पाहिजे आणि ती जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी करतील। पालकमंत्री म्हणून आपण इतर मतदारसंघांमध्ये किंवा इतर जे काही आमदार असतील त्यांना याबाबत मार्गदर्शन असेल किंवा मदत जी असेल DPDCतून ती करा? नाही, जिथे जिथे आम्ही असते तिथे तिथे शासनातर्फे मदत मिळतेच। जसं आपण बघतो की डिझेलचे पैसे सरकार देते, आपला गाळ आपल्या शिवारात टाका याच्याकरता शासनाचं धोरण आहे। ज्याला वाटतं ही माती वाहून न्यायची आपल्या शेतात तो घेऊन जाऊ शकतो। त्यामुळे आपण लोकप्रतिनिधींना हे सांगण्याची गरज नाही, ते करतील असं मला खात्री आहे। आपल्यासोबत जिल्हाधिकारी साहेब देखील आहेत। सर काय सांगाल, काय वाटतं आपल्याला या प्रयोगाबाबतीत? आपण जर बघितलं तर सगळ्यांना आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहित झालं की एल निनोचा जो प्रभाव आहे तो यावर्षी दिसणार आहे। त्याच्यामुळे पाऊस जो आहे तो 94% ±6% असा पाऊस पडणार आहे। म्हणजे आणि आता नवीन वातावरणीय बदलांमुळे पाऊस जो आहे त्याची काही कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडण्याची पण आपल्याला दिसून येते आणि एक पाऊस आणि दुसऱ्या पावसामध्ये पण बराच गॅप झालेला आपल्याला दिसून येतो। त्याच्यामुळे दुबार पेरणीचं संकट देखील येण्याची शक्यता असते। तर या सगळ्या संकटांवरती मात करण्यासाठी म्हणून आपल्या इथेच पाण्याची उपलब्धता कशी जास्त वाढवता येईल, कमी वेळामध्ये पडलेलं जास्त जे पाणी असेल ते सुद्धा आपल्याला त्याचा जो वेग आहे तो कमी करून त्याला कसं थांबवता येईल याच्यासाठीचा म्हणून हा मोठा प्रयत्न आहे। जवळपास 420 किलोमीटर पर्यंत असे जे सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर स्ट्रीम्स आहेत त्यांच्यावरती हे पूर्ण क्युरेशन करण्यात आलेलं आहे। सायंटिफिकली हे पूर्ण प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या मदतीनं आपल्याला कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडल्याच्या नंतर पाणी शेतामध्ये जाऊन शेतीचं नुकसान होण्याच्या पण आपल्याला घटना घडताना बघितलेल्या आहेत। तर ही जी बांधबंदस्ती करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे शेतात पाणी जे जात असतं ते त्याचंही प्रमाण कमी होईल आणि पाण्याचा वेग कमी होऊन पाण्याची झिरपण्याची जी पर्सेंटेज आहे ते वाढेल आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर पर्सेंटेज वाढून आपल्याला खरीप सोबतच रब्बी आणि उन्हाळी पीक घेण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते कमी करण्यासाठी नक्कीच या पूर्ण इनिशिएटिव्हचा मोठ्या प्रमाणावरती मदत होईल। तर निश्चितच आपण बघितलं की
दुष्काळ घालवण्यासाठी आणि 12ही मास शेती करण्यासाठी, खरीप असेल रब्बी असेल सर्व पिकं घेण्यासाठी अशा पद्धतीने नाला रुद्धीकरण केल्यानंतर भूजल पातळी देखील वाढणार आहे आणि शाश्वत शेती करण्यासाठी देखील मोठी मदत होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.